श्री स्वामी समर्थ मंडळी, चला छानपैकी पकोडे बनवूया. चला, मी 4 ब्रेड घेतले असे आणि ब्रेड तोडून टाकते. तोडून तोडून बारीक करून घ्यायचे बघा. आणि आता मी ह्याच्यात बटाटे सोलून घेते, बटाट्याची सालं काढून घेते. आता मी हे करून घेते, बारीक करून घेते जरा बटाटे. गरम दह्या खोला दी. मिरचे घालते, मिरचे, कोथिंबीर, कांदो जरासं टाकते, जरासंच टाकले. आणि आता जरा मिक्स करून व्यवस्थित घेते. आणि आता मसाले टाकते त्याच्यात. लाल मिरची पावडर टाकले, थोडासा गरम मसाला टाकते, आणि आता हळद टाकते आणि आला लसूण पेस्ट टाकले. आता सगळा परत मिक्स करून घेते. थोडासा चवीपुरतं मीठ टाकूया. थोडंसं तांदळाचं पीठ घालते. याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते. थोडंसं आता मिक्स करून घेते. छानपैकी आता मिक्स झालेला असा मस्तपैकी. जरासं तेल लावते. आता मला वाटतं ते क्रिस्पी चंक्स बनायच्या ऐवजी तिकडे बनणार आहे पकोडे. पराठे बनणार आहेत. एकदम ते पराठ्यासारखं काय टेक्स्चर आलाय, तो हे झालंय पूर्ण. मला वाटतं पराठे बनणार आहे. चला मंडळी, मस्तपैकी आता मी पकोडे करते पोरग्यांच्या आवडीचे. बघा, आता कट करून घेते असे. पोरग्यांका आवडतं असला काय केलेला तर मस्तपैकी कट करते. कट करून झाले आणि आता काढून घेते. सॉस बरोबर, टोमॅटो सॉस बरोबर खाऊ मस्त लागतं. आणि आता मी तुमका कढईत घालून तेलात काढून दाखवते. बघा, तेल तापलेला असा आणि आता मी तेलात सोडते. थोडा सावकाश करू हवे कारण तेल अंगावर पडतं. गॅस बारीकच केलंय, एकदम फास्ट केलं तर जळून जाते. जशी आपण भजी काढतो तसंच काढते मी आपण. बघा, आता मी काढून घेते.
चला मंडळी, छानपैकी रेडी असत पकोडे, या खाओ.